भक्तांनो, आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कधी असा दिवस आला आहे का जेव्हा तुम्ही बाहेरून हसत होता पण आतून पूर्णपणे तुटलेले होता? लोकांसमोर सर्व काही ठीक असल्याचे दाखवत होता, पण रात्री उशीवर डोके टेकल्यावर डोळ्यातून अश्रू वाहत होते. जर असे तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेची एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मनात आशेचा दिवा पुन्हा पेटवेल. भक्तांनो, जेव्हा जीवनात सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हाच परमेश्वर नवीन मार्ग तयार करत असतो. पण समस्या अशी की आपण अंधाराकडे पाहण्यात इतके गुंततो की समोरचा प्रकाश दिसत नाही. आज स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत, बाळा, तुझी प्रार्थना वाया गेलेली नाही, तुझे अश्रू दुर्लक्षित झालेले नाही, तुझा संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. कदाचित आज उत्तर मिळाले नसेल, पण योग्य वेळ जवळ आली आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण पुढील काही मिनिटांत स्वामी समर्थांचा असा संदेश आहे जो तुमच्या मनातील निराशा दूर करून नवीन विश्वास निर्माण करू शकतो. प्रिय स्वामी भक्तांनो, मी स्वामी भक्त. जीवनात असा काळ प्रत्येकाच्या वाटेला येतो जेव्हा माणूस एकटेपणा अनुभवतो. त्याच्यासोबत कोणी समजून घेणारे नसते. तर अशा वेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो, देवा, तू माझ्या सोबत आहेस ना? तर स्वामी भक्तांनो, याचे उत्तर एका छोट्याशा गोष्टीत आहे. एका गावात एक वृद्ध माणूस राहत होता आणि तो दररोज मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा. एके दिवशी त्याच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले. त्याचा व्यवसाय बंद झाला आणि त्याच्या घरात आर्थिक अडचणी सुरू झाल्या. तर त्याने देवाला विचारले, मी रोज तुझी भक्ती करतो, तरी माझ्यावरच ही वेळ का आली? काही दिवसांनी त्याला एक स्वप्न पडलं. त्याने पाहिले की तो समुद्र किनाऱ्यावर चालत आहे आणि त्याच्या बाजूला परमेश्वरही चालत आहेत. वाळूत दोन जोड पावलांचे ठसे उमटले होते. पण त्या ठिकाणी त्याच्या आयुष्यात सर्वात मोठे संकट आली होती. तिथे फक्त एकच पावलाचे ठसे होते. तो दुःखी झाला. तो म्हणाला, देवा, माझ्या सर्वात कठीण काळात तू मला सोडून गेलास का? जेव्हा परमेश्वर हसून म्हणाले, बाळा, ती तुझी पावले नव्हती. त्या काळात मी तुला उचलून चाललो होतो. भक्तांनो, हे सत्य आहे. पण अनेक वेळा स्वामी समर्थ आपल्याला दिसत नसले तरी आपल्या पाठीशी ते सदैव उभे असतात. आज ज्या अडचणी तुम्ही सहन करत आहात ना, कदाचित त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत. आज ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलंय ना, उद्या तेच लोक तुमच्या यशाचा कौतुक करतील. आज ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्याच गोष्टी उद्या वास्तव होऊ शकतात. पण त्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा व दुसरी गोष्ट म्हणजे संयम. श्रद्धा म्हणजे परिस्थिती वाईट असतानाही विश्वास ठेवणे
आणि संयम म्हणजे उत्तर उशिरा मिळाले तरी हार न मानणे. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो आणि फळाला पिकण्यासाठी ही वेळ लागतो आणि माणसाला घडवण्यासाठी वेळ हा लागतोच. म्हणून तुमची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रकाश वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे, तुमच्यासाठी ठरवलेली कृपाही वेगळी आहे. आज जर तुम्ही संघर्ष करत असाल तर त्याला शिक्षा समजू नका, त्याला तयारी समजा. कारण मोठ्या आशीर्वादास आधी मोठी परीक्षा येते. म्हणून प्रयत्न करत राहा, नामस्मरण करत राहा आणि मनात नेहमी एकच वाक्य जपा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोचवा. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.